काल एका सरांची कमेंट आली होती की मॅडम तुम्ही हा जो क्वेश्चन घेतलाय त्या क्वेश्चन मध्ये तुम्ही डायरेक्टली ऑप्शन वरून कसं काय सॉल्व्ह केलं, तुम्ही बाकीचे ऑप्शन्स का चूज नाही केले. तर त्या सरांसाठी आज मला एक कन्सेप्ट क्लिअर करायची आहे की बघा आपल्याला एक्झाम्पल काय दिलेलं होतं, तर पुढील बेरजेमध्ये क्रॉसच्या ऐवजी चिन्हाऐवजी कोणता अंक येईल. युपीएससी सीसॅट 2020 ला हा विचारला गेलेला प्रश्न होता. तर सरांना मला एकच उत्तर द्यायचंय. सर काय करा, हा दोन इथे ठेवून बघा. बघा क्रॉसच्या ठिकाणी 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 1 9. पण इथे मला 2च पाहिजे ना, मग कारण क्रॉसच्या जागी मला एकच अंक ठेवायचा होता. आला का तुमचा आन्सर? नाही आलं. पुढे 4 ठेवून बघू. बघा 4 + 4 8 + 4 12 + 4 16, 16 + 1 17. येते का परत तुमचा 4 इथे? नाही येते. 5 ठेवून बघा. 5 + 5 10, 10 + 5 15, 15 + 5 20, 20 + 1 21. परत तुमचा जो 1चा जो डिजिट आहे तिथे परत 5 येतोय का सर? नाही येते. 5ला काय घेऊन बघू? 3 घेऊन बघू. 3 + 3 6, 6 + 3 9, 9 + 3 12, 12 + 1 13. आला का तुमचा सर डिजिटला 1? जो 3 दिलेला होता तोच आला. मग बघा, म्हणून मी डायरेक्टली 2 4 5 ना घेता मी जो 2 4 5 होता ना ते ब्रेन मध्येच कॅल्क्युलेशन केलं की येतंय की नाही येते. पण तुम्हाला मी तरी पण एकदा समजावून सांगते. बघा क्रॉसच्या ठिकाणी आपण पहिले काय घेऊ? 2 घेऊ. बघा 2 + 1 कॉमा, आता याच्या जागेवर परत काय घ्यायचं आहे? 2 + 5 2 + 2 2 + 2 1. बघा बरं करा बेरीज. 2 2 जा 4, 4 2 जा 2 2 जा 4, 4 + 2 6, 6 + 2 8, 8 + 1 9 आला. तुमच्या ह्या डिजिटला पण तुम्हाला 2च पाहिजे होता. म्हणजे हा ऑप्शन काय झाला तुमचा? कॅन्सल झाला. नंतर 4 घेऊन बघा. 4 + 1 4 + 5 4 + 4 4 + 4 1. बघा 4 + 4 8, 8 + 4 12, 12 + 4 16, 16 + 1 17. येतोय का? कॅन्सल. 5 घेऊन बघा. बघा 5 + 1 5 + 5 5 + 5 5 + 5 1. बघा परत 5 + 5 10, 10 + 5 15, 15 + 5 20, 20 + 1 21. कॅरीला 2 गेला. परत आला का बघा बरं? नाही. लास्ट ऑप्शन काय उरला आपला? 3. आता तो बघा 3 + 1 3 + 5 3 + 3 3 + 3 1. आपल्याला आता इथे पण 3 डिजिट आला पाहिजे. बघा 3 + 3 6, 6 + 3 9, 3 + 3 6, 6 + 3 9, 9 + 3 12, 12 + 1 13. बघा लास्ट डिजिटला आला ना तुमचा 13चा 3. म्हणजे इथे पण 3 होता, इथे पण 3 होता. आता कॅरीला काय गेला तुमचा? 1 गेला. 3 + 1 4, 4 + 3 7, 7 + 5 12, 12 + 1 13. 13चा परत काय आला तुमचा इथे? 3. कॅरीला गेला 1, 1 + 1 जो ऑलरेडी तुम्हाला दिलेला आहे. म्हणजे इथे घ्यायची काही गरज आहे का? आपल्याला फक्त काय सांगितलं होतं? क्रॉसची जागा सांगितली होती. जर आता तुम्हाला अजूनही समजलं नसेल सर तर प्लीज कमेंट करा. मी परत तुम्हाला एकदा समजावून सांगेन. आणि जर समजलं असेल तर तसंही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. कारण तुम्ही काय करता? शंका विचारता. एकदाचं एक्झाम्पल तुम्हाला समजलं की परत मला कमेंटच करत नाही. आणि असंच शंका मला विचारत जा, जेणेकरून मला समजतं की माझे व्हिडिओ कोण कोण बघत आहे आणि कोण कोण नाही. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.